मी 2026-27च्या अर्थसंकल्पाला समर्थन देण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र बनवण्याकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे। मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही या राज्यातल्या शेतकऱ्यासाठी त्यांनी घोषित केली आणि ही योजना घोषित करत असताना आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती ही भविष्य काळामध्ये सुधारण्यासाठी जे शेतकरी वेळेत कर्ज भरतात आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक 50,000 रुपयेपर्यंत देण्याच्या बाबतीमधली घोषणा देखील आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये केली। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्याचं GSDP अंदाजे ज्याला आपण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो हे साधारण 54 लाख कोटी रुपयाचं आहे आणि त्यामुळं राज्याची एकंदरीत आपण देशाच्या अंतर्गत परिस्थिती बघितली तर आपलं राज्य देशाच्या GDPला 14% कॉन्ट्रीब्यूट करतं। देशाच्या GDPला 14% कॉन्ट्रीब्यूट करण्याबरोबर आपल्या राज्याचे जर का आपण सगळे फायनान्शियल पॅरामीटर बघितले तर आपल्या राज्याची राज्यकोषीय तूट ही 3% कमी म्हणजे 2.8%। त्याचबरोबर आपली महसुली तूट ही 0.9% आणि सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष महोदय, आपल्या राज्याच्या कर्जाचा GSDP बरोबर रेशो आपण जर का बघितला तर तो 18.5% आहे। मोठे राज्य जर का आपण देशामधले बघितले तर सगळे मोठे राज्य हे 25% या रेशोमध्ये आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच आपल्या राज्याच्या प्रगतीचा आपण विचार करत असताना आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही मुंबई शहरामध्ये चाललेली आहेत ही देखील आपण पाहिलेली। आज अटल सेतूसारखा प्रकल्प हा मागच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये झाला आणि आज आपण जर का पाहिलं तर नवी मुंबईपासून मुंबईला येण्याचं जे अंतर आहे, वेळ आहे, हे कमी करण्याच्या बाबतीमधलं देखील एक पाऊल हे आपल्या सरकारच्या माध्यमातून टाकण्यात आलं। त्याचबरोबर आज नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा प्रकल्प आज राज्यामध्ये साकार झालेला आहे। जे एअरक्राफ्टचं कंजेशन आपलं लँडिंगच्या बाबतीमध्ये किंवा टेक ऑफच्या बाबतीमध्ये आपल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर होत होतं ते डिकंजेशन करण्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रकल्प झालेला आहे। त्याचबरोबर तिसरी मुंबई ह्या राज्यामध्ये असावी याच्यासाठीचं देखील नियोजन आज राज्य सरकारच्या वतीनं झालेलं आहे। चौथं मुंबई देखील हे पालघरच्या परिसरामध्ये करण्याच्या बाबतीमधलं नियोजन आज राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि त्याबरोबर एक ग्रोथ इंजिन म्हणून मुंबईला डेव्हलप करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा आपल्या राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणावर चालू आहे। अध्यक्ष महोदय, 2017-18चा आपण अर्थसंकल्प जर का पाहिला तर तो अर्थसंकल्प साधारण 3 लाख कोटी रुपयाचा होता आणि आज जर का आपण राज्याचा अर्थसंकल्प पाहिला तर 7,69,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आज आपल्या राज्यानं सादर केलेला आहे। अध्यक्ष महोदय, कृषी क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी याच्यासाठीचा प्रयत्न अनेक दिवसापासून आपला चालू आहे। राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय AI परिषद घेण्याच्या बाबतीमध्ये आपण यशस्वी झालो। आंतरराष्ट्रीय AI परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या कंपन्या या पार्टिसिपेट करायला आल्या होत्या। अध्यक्ष महोदय, आज जिओनी घोषणा केलेली आहे की 10 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक AI क्षेत्रामध्ये जिओ करणार आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं AIच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये होताना देखील आपल्याला दिसणार आहे। आपल्या राज्याचं ॲप आहे अध्यक्ष महोदय महाविस्तार। या महाविस्तार ॲपवर 30 लाख शेतकरी हे स्वतःला त्यांनी एनरोल करून घेतलेला आहे आणि 30 लाख शेतकरी ह्या AI ॲपचा फायदा घेत आहे। AIच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये सुधारणा करण्याचा आपला प्रयत्न देखील चालू आहे। भविष्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी शेतीची वाढवण्याच्या बाबतीमध्ये आपण सगळे निश्चित स्वरूपी प्रयत्नशील आहोत। आज सकाळी सभागृहामध्ये मी आदरणीय ज्येष्ठ सदस्य दिलीपराव वळसे पाटील साहेबांचं मार्गदर्शन देखील ऐकत होतो। अध्यक्ष महोदय, ही खरी गोष्ट आहे की साखर कारखानदारीला जर का बळ आपल्याला द्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की फेअर अँड रिन्युमरेटिव्ह प्राईसचं लिंकिंग हे मिनिमम सेलिंग प्राईसशी आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे फेअर अँड रिन्युमरेटिव्ह प्राईस
आपण ज्या वेळेला वाढवतो त्यावेळेला MSP वाढवण्याच्या बाबतीमधलं धोरण देखील केंद्र सरकारने स्वीकारण्याच्या बाबतीमधलं धोरण हे स्वीकारावं, याच्यासाठीचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्याचा आमचा देखील प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणावर AI चा वापर हा ग्रामीण भागामध्ये देखील होताना आपल्याला दिसतो. अध्यक्ष महोदय, AI च्या माध्यमातून वेदर फोरकास्ट असेल, मार्केट इंटेलिजन्स असेल, कोल्ड स्टोरेज लोकेशन असेल, त्याचबरोबर पेस्ट कंट्रोलच्या बाबतीमधले ऍप देखील AI च्या माध्यमातून लॉन्च करण्यामध्ये आपण निश्चित स्वरूपी यशस्वी झालेलो आहे. ग्रामीण भागामधलं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर आपण करतोय. आदरणीय आपले नेते आदरणीय भरतजी गोगावले साहेब देखील आज सभागृहामध्ये उपस्थित आहे. त्यांचा माझ्यावर अतिरिक्त जीव असल्यामुळे त्यांनी मला 220 किलोमीटरचे रस्ते माझ्या मतदारसंघामध्ये मातोश्री पानंद रस्ता दुरुस्ती योजनेच्या माध्यमातून दिलेले आहेत. आणि भविष्य काळामध्ये आणखीन जे काही रस्ते राहतील ते सुद्धा मला काळजी करू नको म्हणून त्यांनी कानामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ते देखील मी माझ्या मनामध्ये घेऊन आहे की आपल्याला भरत शेटनी सांगितलं की कायमच तुझ्या पाठीशी माझा आशीर्वाद. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, जे काही रस्ते राहतात ते मुख्यमंत्री बळीराजा शेती पानंद रस्ता योजनेमध्ये देखील आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. अध्यक्ष महोदय, ही अत्यंत चांगली योजना आहे. या योजनेमध्ये जे काही जमिनीचे वाद असतील, जे काही मोजणीचा खर्च असेल तो माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. इतकंच नाही, पण त्यासाठी जे काही खडी लागणार आहे, जे काही तिथं गाळ लागणार आहे त्याची रॉयल्टी सुद्धा आकारायची नाही, असा देखील निर्णय आज राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामधलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण जेवढं चांगलं करू, जेवढी पायाभूत सुविधा ग्रामीण भागामधली आपण चांगली करू, तितकं आपल्याला ग्रामीण भागामधनं चांगल्या प्रकारचं कृषी उत्पन्नाच्या माध्यमातून राज्याच्या सकल उत्पन्नाला फायदा होताना येणाऱ्या काळामध्ये देखील बघायला मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये कृष्णा नदी वाहते आणि कृष्णा नदीच्या काठी असणारे अनेक गावं आमच्या मतदारसंघामध्ये. माझं मूळ गाव आहे. माझ्या मूळ गावामध्ये आम्ही रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट हा आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या समोर सादर करणार आहोत. आणि रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जे नदीकाठी गाव आहेत, आमचं रेठरे बुद्रुक गाव असेल, आटके गाव असतील, असे अनेक गाव आहेत जे नदीकाठी आहेत. या गावांना फ्लड्सचा धोका होऊ नये याच्यासाठीची देखील तरतूद आपल्याला करायची आहे. आणि त्याबरोबर बोटिंग सारखे प्रकल्प असतील, तिथं स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, आध्यात्मिक पर्यटन आपल्याला त्या परिसरामध्ये कसं वाढवता येईल याच्यासाठीचा प्रयत्न देखील आम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपी करणार आहे. अध्यक्ष महोदय, आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की ज्या सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजना आहेत, या सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजना या कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारीमध्ये घेण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारीमध्ये जर का आपल्याला सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजना घेता आल्या तर खऱ्या अर्थाने जे मार्जिनल फार्मर आहेत किंवा अल्पभूधारक शेतकरी आहेत, या सगळ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचा फायदा देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला करून देता येईल. आता ह्या योजनेचं मॉडर्नायझेशन करायचं असेल तर सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनांकडे अध्यक्ष महोदय तितका पैसा नाही. जर का ह्या योजना मॉडर्नाइज झाल्या नाही तर आपल्याला जास्त क्षेत्र ओलिताखाली आणता येणार नाही. आणि त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये ह्या योजनांना जर का आपल्याला आधुनिक करायचं असेल आणि जास्त लोकांना, जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा मिळवून द्यायचा असेल तर देखील आपल्याला याचा विचार हा भविष्य काळामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यांनी एक धोरण स्वीकारलं की 7.5 HP पर्यंत जे कृषी पंप ज्या लोकांचे आहेत त्या लोकांचं वीज बिल माफ करण्याच्या बाबतीमधलं धोरण आपल्या राज्याने स्वीकारलं. आमचा अध्यक्ष महोदय, आपल्याद्वारे आदरणीय सरकारला आमची विनंती आहे की जर का छोटे छोटे शेतकरी सहकारी तत्वावरच्या योजनांमध्ये सहभागी होतात, त्या शेतकऱ्यांना फायदा आपल्याला द्यायचा असेल तर सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनांचं किती HP आहे याचा विचार न करता त्यांचं वीज बिल माफ करण्याच्या बाबतीमधलं धोरण आपल्याला कसं स्वीकारता येईल याच्याबद्दलचा प्रयत्न देखील आपल्याला अध्यक्ष महोदय येणाऱ्या काळामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय महामार्ग 4च्या लगत कापिल गावच्या पाचवड वस्तीपासून ते कोडोलीला जाणारा एक पूल हा अनेक वर्षापासून मंजूर आहे. 2020 ची त्याची मंजुरी आहे. 2022 मध्ये निविदा प्रसिद्ध झाली
आणि त्यानंतर अजूनही त्या पुलाचं काम अपूर्ण आहे. खरं तर अध्यक्ष महोदय 28 शेतकरी हे त्या पुलाच्या साठी जे लँड ॲक्विजिशन करायचंय त्याच्यामध्ये बाधित होतात. आता हे 28 शेतकरी प्रामुख्यानं 4 गावचे आहेत. कापिल गावचे, पाचवड वस्तीचे शेतकरी आहेत, नांदलापूरचे शेतकरी आहेत, नारायणवाडीचे शेतकरी आहेत, कोडोलीचे शेतकरी आहेत. आता ह्या 28 शेतकऱ्यांची अध्यक्ष महोदय अडचण काय? तर हे 28 शेतकरी इतकंच म्हणतात आहे की आमच्या 3.19 हेक्टर जमीनसाठी नुकसान भरपाई म्हणून 3,94,00,000 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. ही रक्कम अपुरी आहे हे त्यांचं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, तिथं गुंठ्याला दर हा 8 लाखापासून 10 लाखापर्यंत चाललाय आणि यांना गुंठ्याला फक्त 1.25 लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी आदरणीय शिवेंद्र बाबांना देखील आता ह्याच्यासाठी विनंती करणार आहे, सरकारला देखील विनंती करणार आहे की या शेतकऱ्यांसाठी काहीतरी आपण नवीन योजना करणं गरजेचं आहे. एक नवीन आर्थिक पॅकेज या शेतकऱ्यांपुरतं करणं गरजेचं आहे, जेणेकरून काही अल्पभूधारक शेतकरी आहेत, काही शेतकरी असे आहेत ज्यांचं घर त्याच्यामध्ये जाणार आहे, त्यांच्यावर अन्याय होणार नाही. हा प्रयत्न मात्र आपल्याला निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आज आपण जर का बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रातली सगळीकडचीच परिस्थिती अशी आहे की शेतकरी प्रामुख्यानं अल्पभूधारक बनलेले आहेत. म्हणजे 85% आमचा शेतकरी हा 85% शेतकरी आमचा 2 एकरापेक्षा कमी जमीन असणार आहे. आणि त्यामुळं खरं तर आपण बघितलं तर मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं लँड होल्डिंग हे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. ही खरी वस्तुस्थिती आज सभागृहामध्ये मी मांडू इच्छितो. आणि त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना जर का आपल्याला ऊर्जा अवस्थेमध्ये आणायचं असेल तर त्यांचं जे काही ते पीक घेतात, ऊसाचं उत्पन्न वाढवलं पाहिजे, टमॅटोचं उत्पन्न वाढवलं पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी पर एकर वाढवण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तिथे जे काही प्रक्रिया संस्था आहेत, मग ते साखर कारखानदार असतील, दुसऱ्या काही प्रक्रिया संस्था असतील, ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करताना तिथं आपल्याला दिसतात. अध्यक्ष महोदय, आज खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामधल्या रस्त्यांना चालना देण्यासाठी देखील सगळ्या ग्रामीण मार्गासाठी विशेष पैसे उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा देखील राज्य सरकारने घेतलेला आहे. मला खरं तर वाटतं की गावजोड रस्ते आहेत किंवा प्रमुख जिल्हा जे मार्ग आहेत, या मार्गावर देखील अधिकचं लक्ष आता भविष्य काळामध्ये आपल्याला देणं गरजेचं आहे. ज्या मार्गांवर जास्तीचं ट्रॅफिक असतं, ज्या मार्गावर जास्तीची वाहतूक असते, त्या मार्गावर हे प्रामुख्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं मला एका गोष्टीचं समाधान आहे की या अर्थसंकल्पामध्ये माझ्या जिल्ह्याला न्याय देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. माझ्या जिल्ह्याला अजिंक्यतारा किल्ल्यासाठी जतन संवर्धनासाठी पैसे देण्यात आलेले आहेत, संगम माऊलीसाठी पैसे देण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर महत्वाचं, ज्या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो त्या मतदारसंघामधल्या एअरपोर्टसाठी पैसे देण्याचं काम राज्य सरकारने आता करायचं ठरवलेलं आहे. आणि कराडचं आमचं जे एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टमध्ये प्रामुख्यानं एअरस्ट्रीप वाढवण्याच्या बाबतीमधला निर्णय आज MADCनं घेतलेला आहे. आणि त्यामुळे 5,000 फुटापर्यंतची एअरस्ट्रीप ही आम्ही कराडला करण्यासाठी सगळ्यांनी एकमत केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी लँड ॲक्विजिशन हे देखील पूर्ण झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, महत्वाचं याच्यामध्ये की मगाशी मी आदरणीय अमित भैयांचं भाषण ऐकत होतो आणि त्याच्यामध्ये काही मुद्दे जे त्यांनी मांडले त्या मुद्द्यांना अनुसरून मला आपल्याला सांगायचं की MADCच्या ज्या आता व्हाईस प्रेसिडेंट आहेत स्वाती पांडे मॅडम, त्यांच्याशी माझी चर्चा या सगळ्या विषयांवर झाली आहे. कराडमध्ये नाईट लँडिंग व्हावं याच्यासाठीची तरतूद, त्याचबरोबर एअरस्ट्रीप एक्सटेन्शन, त्याचबरोबर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम आणि त्याचबरोबर इल्युमिनेटर्स, या सगळ्या गोष्टीची तरतूद ही नवीन जे एअरपोर्ट आम्ही करणार आहे त्याच्यामध्ये करणार आहे. आणि खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की एअर ट्रॅफिक कंट्रोल ही एअरपोर्टची सगळ्यात महत्वाची यंत्रणा आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल असल्याशिवाय जेट्सला लँडिंग करू देणं हे राज्याच्या ज्या एअर वाहतुकीच्या दृष्टीनं किंवा विमान वाहतुकीच्या दृष्टीनं योग्य नाही. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय, तिथं एअर ट्रॅफिक कंट्रोलर हा कायमस्वरूपी असणं गरजेचं आहे. आमच्याकडे एअर ट्रॅफिक कंट्रोलर देखील त्याची तरतूद तिथं ठेवण्यात आलेली आहे. पाणी पुरवठा योजनेचं तिथून आम्ही लगेच बाजूला नेण्याच्यासाठीचा निधी देखील उपलब्ध केलेला आहे. मला खात्री वाटते की अशा एअरपोर्ट्सवर अशा पद्धतीनं लक्ष आपण जर का दिलं तर हे असे ज्या दुर्घटना घडतात या भविष्यात घडणार नाही. अध्यक्ष महोदय, शेवटच्या अर्धा मिनिटात एकच आठवण सांगू इच्छितो की पुढच्या 1 दिवसानंतर म्हणजे 12 मार्चला कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती आहे. आणि मागच्या जयंतीच्या निमित्तानं मी स्वर्गीय अजितदादांबरोबर कराडपासून मुंबईपर्यंत विमानाने प्रवास केला आणि त्या प्रवासामध्ये अनेक मुद्दे
विमान वाहतुकीविषयी किंवा एअरपोर्टच्या सुरक्षेविषयी मी आणि अजितदादांनी आमच्या चर्चेमध्ये आले आणि खऱ्या अर्थानं मला मनापासून दुःख आहे की इतके आपले तरुण नेते आज आपल्यामध्ये नाहीये. खऱ्या अर्थानं त्यांच्या जाण्याने एक पोकळी आपल्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे, ती कधी न भरून येणारी आहे. निश्चित स्वरूपी अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपलं राज्य हे प्रगतीच्या वाटेने चाललेलं आहे एवढं सांगून थांबतो.